ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींना, शेअर बाजार गणेश वाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचे अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर अनुक्रमे कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. म्हणजेच काय, तर त्या कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळत असतो. तर मित्रांनो, असे व्हिडिओ सुमारे मी आपल्या चॅनलवर असे सुमारे 210 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यातील 100 व्हिडिओ हे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत व उरलेले व्हिडिओ हे हे आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, मी आवाहन केल्याप्रमाणे एका बंधूंनी परवा मी HCL टेक आणि इन्फोसिस ह्या कंपनीच्या तुलनेचा व्हिडिओ बनवला होता. तेव्हा एका बंधूंनी सॅजिलिटी या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण सॅजिलिटी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे सॅजिलिटी. आणि सॅजिलिटी ही कंपनी मित्रांनो मिस्केलेनियस ह्या सेक्टरमधील आहे, म्हणजे विविधा ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत क्युपिड, BBETF, तसेच रतन इंडिया, नॉलेज मरीन, तसेच कोलाब. मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 15 डिसेंबर 2025 आणि आज सॅजिलिटी ह्या कंपनीचा एक शेअर्स 50 रुपये 88 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. म्हणजेच काय, तर सॅजिलिटी ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आज 50 रुपये 88 पैसे आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीचा 52 वीक हाय 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती आहे 57 रुपये 89 पैसे
ही हाय किंमत आहे व ₹37.60 ही लो किंमत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास मित्रांनो, आपण इतर कंपनीच्या अभ्यासाचे जे व्हिडिओ बनवलेत त्या त्या व्हिडिओमध्ये आपण कंपनीच्या किमतीच्या बाबतीत 2 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असे मागे जातो. परंतु सॅजिलिटी ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत आपण आपण 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असे मागे जाऊ शकत नाही. कारण की ही कंपनी मित्रांनो 12 नोव्हेंबर 2024 म्हणजे सुमारे 13 महिन्यापूर्वीच आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. त्यामुळे आपण ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत सुमारे 14 महिनेच मागे जाऊ शकतो. आणि 14 महिन्यापूर्वी म्हणजे 14 महिन्यातील ह्या कंपनीची कमीत कमी किंमत जर बघितली तर ती होती ₹27.20. मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आज करंट व्हॅल्यूला आत्ता विकले तर त्या त्या ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो सॅजिलिटी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे ₹23,818 करोड. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा जर आपण पाहिला तर मित्रांनो ह्या कंपनीचा फक्त 3 वर्षाच्या नफ्याचा डाटा उपलब्ध आहे. तर मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीला 2025 साली ₹271.48 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीला 2024 साली ₹72.71 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली ₹35.23 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो, त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर ह्या कंपनीत सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा सॅजिलिटी ह्या कंपनीत 67.38% इतका आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा सॅजिलिटी ह्या कंपनीत 14.88% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा सॅजिलिटी ह्या कंपनीत 5.59% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण सॅजिलिटी या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीला 2023 साली ₹35.23 करोड नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट 3 वर्षात वाढत 2025 साली ₹271.48 करोड इतका नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ झालेली आहे. त्यामुळेच सॅजिलिटी ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्ष म्हणजे 14 महिन्यापूर्वी ₹27.20 मिळत होता तोच सॅजिलिटी ह्या कंपनीचा एक शेअर आज करंट व्हॅल्यूला ₹50.88 मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर सॅजिलिटी ह्या कंपनी 2
14 महिन्यापूर्वी कमीत कमी 27.2. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्या कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला आणि सॅजिलिटी ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी ₹27.20 गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला ₹50.88 झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं सुमारे 14 महिन्यात 2.11 पट एवढा नफा दिलेला आहे, एवढे रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं जवळजवळ दुपटीपेक्षा 10 पॉईंटने जास्त एवढा नफा दिलेला आहे. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर बँकेच्या एफडीत त्याला किती पट नफा मिळाला असता, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की सॅजिलिटी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर आहेत, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 67.38% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग ही सुमारे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. सॅजिलिटी ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 67.38% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, सॅजिलिटी ही कंपनी मागील 3 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच प्रमोटर होल्डिंग सुद्धा 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात भावनिक हायपासून कोणत्याही कारणाने म्हणजे प्रॉफिट बुकिंग, तसे निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या, ह्या सर्व कारणांमुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स हा 52 खायपासून खाली येत असतो आणि तो 52 खायपासून खाली आलेला शेअर्स हीच गुंतवणूकदारांसाठी ते शेअर्स खरेदीची उत्तम सुवर्ण संधी असते. मित्रांनो, वार्षिक विश्लेषणानुसार सॅजिलिटी ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून कोणत्याही कारणाने जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आता आपल्या ऐपतीनुसार ह्या कंपनीचा शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. मित्रांनो, सॅजिलिटी ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, सॅजिलिटी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष, तसेच कोणत्याही एका सेक्टरमधील किंवा कोणत्याही आपल्या शेअर बाजारातील 2 कंपन्यांच्या अभ्यासाचे म्हणजे तुलनेचे व्हिडिओ जे आपण बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.